हे बाळासाहेब होते. मी आता तर मला काँग्रेसमध्ये येऊन 25 वर्ष झाले. सुरुवातीचा काळ जो होता, बाळासाहेबांनी कधी जात पात धर्मपंथ मानला नाही. ठीक आहे, त्यांचं हिंदुत्व होतं, पण ते एकदम देशासाठी होतं, असं बेगडी नव्हतं. हे काही सत्ता मिळवण्यासाठी त्यांचं हिंदुत्व होतं असं आम्हाला वाटत नाही. कारण आत्ताच्या अलीकडे पाहतो की कोण शंकराचार्य, ही जर भूमिका हिंदुत्व माध्यम म्हणून सत्ता मिळवताना हिंदुत्व आणि हिंदू म्हणायचं, आणि सत्ता मिळाल्यानंतर जी काही यांची भूमिका आहे म्हणजे केवळ हिंदुत्व यांचं चहापुरतंच राहिलं आहे, चहा आणि बिस्कुटपुरती अशीच परिस्थिती राहील. पण बाळासाहेबांचं काम जे होतं, त्यांना कधी कोणाला जात विचारून धर्म विचारून हे केलं नाही. जी भूमिका होती ती रोकटोक होती. आणि बाळासाहेब तर मी गडचिरोली जिल्ह्यामध्ये काम करत असताना त्यांच्या सभा घेतल्या. मी अत्यंत दुरून दिसलो की बाळासाहेब माझ्या नावापेक्षा मला नक्षलाईट म्हणून आवाज द्यायचे, हे नक्षलवादी म्हणून मला बोलवायचे. आणि एकदम माझे मीनाताई स्वतः मला स्वतःच्या हाताने मला नाश्ता दिला. मीनाताई होते त्यावेळेस. बाळासाहेबांच्या मुळेच आज विजय वडेट्टीवार जर राजकारणामध्ये उदयास आला असेल, ते त्यामुळेच आलेलं, हे कोणीच नाकारू शकत, आम्ही पण नाकारू शकत नाही. बाळासाहेब जेवढे कठोर होते तेवढे मनाचे हळवे पण होते. आणि मला वाटतं की देशामध्ये जर भारतीय जनता पक्षाला बरेच दिवस आले असतील किंवा आज सत्तेमध्ये येतपर्यंत आहेत, या ज्या सर्वोच्च सत्ताच त्यांनी स्थापन गेले 10-12-15 वर्षापासून, यातील मेजर वाटा बाळासाहेबांचा असं मी मानतो. नाहीतर हे भारतीय जनता पक्षाला कोणी विचारलं नसतं. त्यांचं प्रखर त्यांची भूमिका, आणि त्यानंतर अडवाणीजींची रथयात्रा, त्यातून त्यांनी बाळासाहेबांचे विचारच चोरले आणि मग आपला हिंदुत्व पुढे केला. पण त्या हिंदुत्वामध्ये आणि ह्या हिंदुत्वामध्ये फार मोठा फरक आहे. त्यांचं हिंदुत्व राष्ट्रीयत्व होतं, यांचं हिंदुत्व सत्तेसाठी आहे. हा दोघातला फरक आहे. बाळासाहेबांच्या आठवणी झाल्या की निश्चित मनाला कुठेतरी एक वेदना होतात की आज अशा नेतृत्वाची खरंच देशाला गरज होती असं वाटतं. आज त्यांची जयंती आहे, त्यांना मी अभिवादन करतो. आणि मला असं वाटतं की जोपर्यंत कोण उदयास येईल, कोण जाईल, राजकारणात सत्तापालट होईल, सत्तांतर होईल, पण बाळासाहेबांचं नाव मात्र राजकारणात हे कोरल्या गेलं आहे, ते कोणी पुसू शकणार नाही. कुठल्या मित्रपक्षांना सोबत घेणार आहात, कोणासोबत आघाडी करणार आहात? नाही, आता विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागातील फक्त 12च जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. त्यामध्ये वंचित बरोबर काही ठिकाणी आघाडी आणि काही ठिकाणी बोलणी झालेली आहे. छोट्या पक्ष आहेत. आम्ही रायगडमध्ये शेकापबरोबर पुढे जातो आहोत. काही स्थानिक छोटे पक्ष आहेत. कम्युनिस्टांचं पण चर्चा सुरू आहे, त्यांच्याबरोबर काही जागा शेअर केल्या पाहिजेत अशी आमची भूमिका आहे. तर अशी मोड बांधलीच पाहिजे या सर्व पक्षाची. आणि आता मला शरद पवार साहेबांच्या संदर्भातली सांगता येणार नाही माहिती, कारण त्यांची भूमिका नेमकी काय असणार. पण उद्धवजींच्या बरोबर जो उभाडा पक्ष आहे त्याबरोबर युती करायला आम्हाला कुठेच अडचण नाही, आणि ती युती अनेक ठिकाणी होईल अशी आमची तयारी आहे. झाला होता काँग्रेसमध्ये, तो सुटल्याच्या बातम्या येत आहेत. नेमका काय आता परिस्थिती आहे आणि काय फॉर्म्युला निघालेला आहे? नाही, आता आम्ही आज गट स्थापन करतो. गटनेता जवळपास फायनल झालेला आहे. आणि शेवट सत्ता मिळवण्यासाठीच आमच्या सगळ्यांचा, सत्ता मीन्स काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठीच आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहिलेला आहे. माझी भूमिका तर ती स्पष्टपणे मी मांडली आहे. कोणाला काय वाटतं त्यापेक्षा, कोणाला सत्ता किंवा जवळचा ह्यापेक्षा काँग्रेसला महानगरपालिकेमध्ये आमच्या विकासासाठी, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, शहरातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी तिथे काँग्रेसचा झेंडा फडकवा अशी आमची भूमिका होती, माझी भूमिका आहे. आणि म्हणून मला वाटतं की आज गटनेता झाला की महापौराचा वादही संपलेला आहे. महापौरही आता कोण होणार हे पण जवळपास निश्चित झालं आहे. आज मला घोषित करता येत नाही. आणि स्थायी समिती कोणाकडे असावी, काय असावं, हे सर्व झालेलं आहे. तुम्हाला मला वाटतं की 4-5 वाजतापर्यंत या संदर्भातली
फार तर 5 संध्याकाळपर्यंत आम्ही गोड बातमी देऊ आणि कोण या शहराचा मेयर होईल त्याचं नावही कदाचित आम्हाला घोषित करायला लागेल. शिवसेनेला सोबत घेत आहात की बाजूला? नाही, ते सोबत आहेत, त्यांनाही सत्तेतील वाटा मिळणं आणि माझ्याशी त्यांचं अशी ते स्पष्ट भूमिका त्यांनी सांगितली की आम्ही विजय भाऊ बरोबर आहोत, आम्हाला विजय भाऊंच्या सोबत काम करायचं आहे आणि म्हणजे पक्षामध्ये नाही तर महानगरपालिकेमध्ये. तो विश्वासही त्यांनी आमच्यावर दाखवला, त्यामुळे ते सोबत असणार असं माझी ठाम भूमिका आहे. कोल्हापुरामध्ये अतिशय निंदनीय अशी घटना घडली. बसमध्ये एका बालिकेवर अत्याचार करण्यात आला. नाही, बदलापूरमधील छोट्या बालिकेवर अत्याचार होण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी अगदी छोट्या आणि कोवळ्या बालिकेवर अत्याचार झाल्याची घटना होती. त्यातील आरोपींना संरक्षण देण्याचं कामच सरकारने केलं असा माझा थेट आरोप आहे. आणि नंतर त्याला कॉप मेंबर्स म्हणजे मला कळत नाही की त्याची शिफारस जो सह आरोपी होता यापूर्वीच्या घटनेमध्ये त्याला स्वीकृत सदस्य म्हणून झालं, तो झाला. पण नंतर तर काय झालं सगळ्यांना माहिती आहे, बोंबाबोंब झाली, तो आरडाओरड झाली, सत्ताधाऱ्यावर आसूड ओढल्या गेल्या. पण ही घटना हेच द्योतक सांगते की तुमचा धाक राहिला नाही, कायद्याचा धाक राहिला नाही, पोलिसांचा धाक राहिला नाही, गृह विभागाचा धाक राहिला नाही, म्हणून आरोपीची हिंमत वाढत चालली. आणि कोवळ्या बालिका महिलावर महाराष्ट्र आता म्हणजे मला असं वाटतं की महाराष्ट्र म्हणजे आता महिलांच्या अत्याचारांचा आता कळसच झालेला आहे, एक हब झाल्यासारखं झालेलं आहे. कोण सुरक्षित आहेत महाराष्ट्रात? कोवळ्या बालिका सुरक्षित नाहीत, महिला सुरक्षित नाहीत. गेल्या 11 महिन्यामध्ये एका रायगड जिल्ह्यामध्ये जवळपास 7,000 महिला लापता आहेत. म्हणजे कुठे आहे महाराष्ट्र, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र अशी म्हणायची पाळी आली आहे. हे फार विदारक चित्र महाराष्ट्रात होते आहे. सत्ताधारी सत्तेमध्ये आणि कमिशनखोरीमध्ये मशगूल आहेत, त्यांना राज्याचं काही देणं घेणं नाही. हमारा कोण बाल बाका कर सकता है अशा गरमीमध्ये सत्ताधारी वागत आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडला आहे अशी परिस्थिती आत्ताची निर्माण झाली आहे.